नेक्स्ट आहे ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. About 71% surface of the earth is covered with water. आपल्याला माहीत आहे की पृथ्वीचा जवळपास 71% जो सरफेस आहे त्यामध्ये काय प्रेझेंट आहे? वॉटर. Due to constant evaporation of water, water vapors is always present in the atmosphere. आता सूर्याच्या उष्णतेमुळं काय होतं की जे समुद्राचं पाणी आहे तर त्याचं सातत्यानं काय होतं? इव्हॅपोरेशन म्हणजे जे बाष्पीभवन होण्याची प्रक्रिया आहे ही सातत्यानं चालू असते. आणि दॅट्स वाय ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्हाला कोणत्याही वेळेस काय प्रेझेंट दिसेल? वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ, ज्याला आपण बाष्प म्हणतो, ते प्रेझेंट असतं. The amount of water vapor in the atmosphere helps us to understand the state of daily weather. आता जे दैनंदिन हवामान आहे की नाही, तर ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर वेपर किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे तर यावरून आपण समजू शकतो की आजचं वातावरण वगैरे कसं आहे कसं नाही, है ना, हवामान कशी आहे. The presence of water vapors in the air makes it moist. आता वॉटर वेपर्स जितक्या जास्त प्रमाणात प्रेझेंट असतील तितकी ती एअर कशी असते? मॉइस्ट म्हणजे ओलसर असते. The moisture in the atmosphere is called humidity. आणि याच रिझनमुळं ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असणारं जे बाष्पाचं प्रमाण आहे, मॉइश्चर आहे, तर त्या मॉइश्चरच्या प्रपोर्शननुच काय ठरते? ह्युमिडिटी. For a given volume of air at specific temperature, there is a limit on how much water vapor the air can contain. आता एअरचा जर आपण विशिष्ट व्हॉल्यूम घेतला तर एका स्पेसिफिक टेम्परेचरला कोणत्याही हवेची बाष्प धरून ठेवण्याची जी क्षमता असते त्याची एक काय असते? लिमिट असते. म्हणजे एक विशिष्ट मर्यादेपर्यंतच वॉटर वेपर जी आहे ती एअरमध्ये काय होऊ शकते? स्टोअर होऊ शकते. If the amount exceeds the limit, the excess vapor converts into water droplets. आणि जर वॉटर वेपरचं प्रमाण जे आहे हे जी त्याची मर्यादा आहे ती लिमिट जर एक्सीड होत असेल तर मर्यादेबाहेर जे वॉटर वेपर असेल त्या एक्सेस वॉटर वेपरचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होतं? वॉटर ड्रॉपलेट्स. When the air contains maximum possible water vapors, it is said to be saturated with vapor at that temperature. आता सॅच्युरेटेड हा जो शब्द आहे तर हे केव्हा आपण यूज करायचा? तर एअरची जेवढी कॅपॅसिटी होती तितक्या मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये, तितक्या मॅक्झिमम पॉसिबिलिटीमध्ये वॉटर वेपर जर प्रेझेंट असेल तर डेफिनेटली ती हवा काय आहे? सॅच्युरेटेड आहे विथ द वेपर ॲट दॅट टेम्परेचर, असं आपल्याला म्हणता येईल. The amount of vapor needed to saturate the air depends on temperature of the air. आता प्रश्न असा आहे की एअरमध्ये जी वॉटर वेपर सामावून घेण्याची क्षमता आहे तर ती म्हणजे फिक्स आहे का टेम्परेचर डिपेंडेंट आहे? तर ती फिक्स नाही. तर ती कशावर डिपेंड आहे? टेम्परेचरवर डिपेंड आहे. टेम्परेचर बदललं की कोणत्याही हवेची बाष्प धरून ठेवण्याची जी मॅक्झिमम क्षमता आहे तीसुद्धा काय होणार? या ठिकाणी बदलणार. दॅट्स वाय इथं दिलं आहे की द अमाऊंट ऑफ वेपर निडेड टू सॅच्युरेट द एअर, म्हणजे एखादी एअर आहे तिला सॅच्युरेट करण्यासाठी किती अमाऊंटमध्ये वॉटर वेपर लागेल तर हे त्या हवेच्या कशावर डिपेंड आहे? टेम्परेचरवर डिपेंड आहे. If air temperature is low, it will need less vapor to saturate the air. आता हिवाळ्यामध्ये तापमान कमी असतं, ओके. सो टेम्परेचर लो जर असेल तर अशा वेळेस एअर सॅच्युरेटेड करण्यासाठी वॉटर वेपरचं प्रमाण जरी कमी असेल तरी ती एअर काय होऊ शकते? सॅच्युरेटेड होऊ शकते. For example, if temperature of air is 40 degrees Celsius, it contains 49 grams of water vapor per kilogram of dry air without condensation. ठीक आहे. आता आपण समर संदर्भात आता आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये तापमान सरासरी किती असतं? आपल्याकडे 40 डिग्री सेल्सिअस असतं. मग 40 डिग्री सेल्सिअसला वॉटर वेपरचं कोणतंही कंडेन्सेशन न होता ड्राय एअरमध्ये जी वॉटर वेपर सामावून घेण्याची क्षमता असते तर ती पर किलोग्रॅम फक्त किती आहे? 49 ग्रॅम. म्हणजे 1 किलोग्रॅम हवा जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये 49 ग्रामच काय? वॉटर वेपर ही त्याची काय झाली? सॅच्युरेटेड करण्याची क्षमता झाली. म्हणजे तितकीच ते काय करू शकतो? स्टोअर करू शकतो. त्याच्या एक्सीड लिमिट होत असेल त्याचं रूपांतर कशामध्ये होईल? वॉटर ड्रॉपलेटमध्ये होईल. If the amount of vapor exceeds this limit, the additional vapor will condense.
आणि या लिमिटपेक्षा म्हणजे 49 ग्रामपेक्षा जर जास्त जर वॉटर वेपर पर किलोग्रॅम हवेमध्ये प्रेझेंट असेल तर त्या ठिकाणी ती लिमिट का होईल लिमिट एक्सीड होत असेल तर डेफिनेटली ॲडिशनल वेपर ही का होईल कंडेन्स झाली. म्हणजे कंडेन्सेशन म्हणजे काय वायुरूप अवस्थेमधून ती कशामध्ये येईल द्रवरूप अवस्थेमध्ये येईल. म्हणजे वॉटर वेपरचं रूपांतर कशामध्ये होईल वॉटर ड्रॉपलेटमध्ये होईल. However, if the temperature of air is 20 degrees Celsius, it can contain only 14.7 gram of water vapor per kilogram of dry air without condensing. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हिवाळ्यामध्ये क्षमता कमी असणार आहे की नाही. हिवाळ्यामध्ये सरासरी तापमान समजा आपण 20 डिग्री सेल्सिअस धरलं तर अशा वेळेस 49च्या ऐवजी किती आलं फक्त 14.7 ग्राम एवढीच वॉटर वेपर पर किलोग्रॅम एअर काय करू शकते त्या ठिकाणी ती त्याची लिमिट झाली आहे की नाही स्टोअर करण्याची. त्याच्या पलीकडे जर असेल तर त्याचं काय होईल ॲडिशनल वेपरचं कंडेन्सेशन होईल. If the vapor contained in air is less than the maximum limit, then the air said to be unsaturated. आता प्रश्न असा आहे की उन्हाळ्यामध्ये 40 डिग्री सेल्सिअसला समजा 49च्या ऐवजी फक्त 40 ग्रामच वॉटर वेपर प्रेझेंट आहे असं आपण कन्सिडर करू. किंवा 20 डिग्री सेल्सिअसला 14.7 नाही तर त्याच्यापेक्षा कमी समजा 10 ग्रामच पर किलोग्रॅम वॉटर वेपर प्रेझेंट आहे. तर अशा वेळेस काय झालं की वेपर जी आहे ती पाहिजे त्या अमाऊंटपेक्षा कशी मॅक्झिमम लिमिटपेक्षा कशी आहे लेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे. मग लेस अमाऊंटमध्ये वॉटर वेपर जर प्रेझेंट असेल तर त्यावेळेस ती जी एअर आहे ती कशी आहे अनसॅच्युरेटेड आहे. ठीक आहे. आता ड्यू टेम्परेचरचे आपण काय करू ड्यू पॉईंट टेम्परेचरची डेफिनेशन समजून घेऊ. Suppose unsaturated air at a certain temperature is taken and its temperature is decreased. The temperature is reached at which the air becomes saturated with vapor. This temperature is called the dew point temperature. आता आपण असं गृहीत धरू की एअर कशी आहे एक सर्टन टेम्परेचरला कशी होती अनसॅच्युरेटेड होती. समजा ही वेळ कधीची समजा दुपारी 3 वाजता समजा तापमान आहे 40 डिग्री सेल्सिअस. 2 मिनटासाठी गृहीत धरू आपण किती आहे 40 डिग्री सेल्सिअस. आणि हवेमध्ये 49च्या ऐवजी फक्त जी आहे 40च आहे 40 ग्रॅम पर किलोग्रॅम है ना. पर किलोग्रॅम हवेमध्ये किती आहे फक्त 40 ग्रॅमच काय झालं वॉटर वेपर प्रेझेंट होती. आणि टेम्परेचर किती आहे 40 पाहिजे किती होतं 49 आहे त्याच्यापेक्षा 9 कमी आहे ना. मग अशा वेळेस ती एअर कशी होती अनसॅच्युरेटेड होती. बरोबर आहे का. आता काय झालं थोड्या वेळानं संध्याकाळचे 4-5 वाजले आणि अशा वेळेस टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअसनं काय झालं कमी झालं. सपोज ते तापमान झालं 30 डिग्री सेल्सिअस. सपोज किती झालं ते 30 संध्याकाळपर्यंत 6-6:30पर्यंत काय झालं किती झालं 30 डिग्री सेल्सिअस झालं. मग 30 डिग्री सेल्सिअसला 40 ग्राम असणं याचा अर्थ काय झाली ती आता सॅच्युरेटेड झाली. ती काय झाली आता सॅच्युरेटेड म्हणजे जी हवा अनसॅच्युरेट होती ती सॅच्युरेटेड झाली. का झाली कारण टेम्परेचर काय झाला फॉल झाला. म्हणजे तापमान कमी झाल्यामुळं जी अनसॅच्युरेटेड एअर आहे ती काय बनली सॅच्युरेटेड बनली. मग आता टेम्परेचर म्हणजे एक असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला अनसॅच्युरेटेड एअर काय बनते सॅच्युरेटेड बनते तर त्याच टेम्परेचरला काय म्हणायचं ड्यू पॉईंट टेम्परेचर. ओके. The vapor content in the air is measured using a physical quantity called absolute humidity. आता एअरमध्ये वेपरचं प्रमाण अर्थातच वेपरचं कंटेंट किती आहे तर ते ज्या भौतिक राशी फिजिकल क्वांटिटीच्या साह्यानं मेजर केलं जातं ते आहे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. The mass of vapor present in a unit volume of air is called absolute humidity. आता ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी काढायची असेल तर काय करायचं एक युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर घ्यायचा आणि त्यामध्ये वेपरचं मास किती आहे ना. एका काल पण आपण लॅटेंट हीट आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट त्या मासच्या ऐवजी काय शब्द आला होता युनिट मास. इथं काय आला युनिट व्हॉल्यूम आहे की नाही. तर एका एअरच्या एका युनिट व्हॉल्यूममध्ये किती मास ऑफ वेपर प्रेझेंट आहे तर यावरून काय काढले जाते ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी काढले जाते. Generally, absolute humidity is measured in kilogram per meter cube. आता ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीच्या एककावरून आपण त्याचा फॉर्म्युला तयार करू शकतो. किलोग्रॅममध्ये काय असतं मास आणि डिवायडेड बाय मीटर क्यूब कोणाचं युनिट आहे व्हॉल्यूम. म्हणजे याचा अर्थ ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीचं फॉर्म्युला काय आला मास अपॉन व्हॉल्यूम. The feeling of humid or dry nature of air not only depends on the amount of vapor in the air
but it also depends on how close that amount is for making the air saturated with vapor. आता आपल्याला एखादं एअर आहे, ती एअर थोडीशी ह्युमिड किंवा तिचं नेचर ड्राय आहे ना, म्हणजे हवा ही ओलसर आहे का थोडी कोरडी आहे. तर हे जे फिलिंग असतं, हे फिलिंग फक्त एअरमध्ये प्रेझेंट असणाऱ्या वॉटरच्या अमाऊंटवरच डिपेंड नाही, तर दुसरं एक सांगितलं की इट ऑल्सो डिपेंड ऑन हाऊ क्लोज दॅट अमाऊंट इज फॉर मेकिंग द एअर सॅच्युरेटेड विथ द वेपर. म्हणजे एअर सॅच्युरेटेड होण्याच्या ती किती क्लोज आहे, लक्षात आलं. जसं की आता आपण वरी पाहिलं, हिवाळ्यामध्ये किती पाहिजे होतं, 14.7 ग्राम पाहिजे. आता 10 ग्राम आहे, 10 ग्रॅम आहे किंवा 5 ग्रॅम वॉटर वेपर प्रेझेंट असेल, तर अशा वेळेस आपल्याला कसं फील होईल, ड्राय फील होईल ना. आणि तेच जर 14.5 आहे, अजून थोडंसं बाकी आहे बरं, पण अगदी त्याच्या आपण क्लोज गेलो, सॅच्युरेट होण्याच्या क्लोज गेलो. सॅच्युरेट झालो का नाही, पण सॅच्युरेटेडच्या क्लोज गेलो तर अशा वेळेस थोडंसं कसं असेल, आपल्याला ह्युमिड वाटेल. म्हणजे सॅच्युरेटेड पॉईंटच्या जितके जवळ आपण जातो तितकं आपल्याला कसं वाटत जातं, ह्युमिड. आणि सॅच्युरेटेड पॉईंटच्या जितके आपण दूर असू तितकं आपल्याला कसं वाटणार, ड्राय वाटणार. ओके. It means that it depends on temperature of the air also. म्हणजे याचा अर्थ अप्रत्यक्षपणे एअरचं टेम्परेचर किती आहे त्यावर सुद्धा काय आहे, ह्या फिलिंग्स आपले डिपेंड आहे की आपण ड्राय फील करतो का ह्युमिड फील करतो. The ratio of actual mass of vapor contained in the air for a given volume and temperature to that required to make the air saturated with vapor at that temperature is called the relative humidity. आता हे रिलेटिव्ह ह्युमिडिटीच डेफिनेशन समजणार नाही तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला येऊ आपण. पहा, रिलेटिव्ह ह्युमिडिटीचे पर्सेंटेज जर आपल्याला काढायचं असेल तर ॲक्च्युअल तो कशाचा रेशो आहे, न्यूमरेटरमध्ये काय घ्यायचं, वॉटर वेपर जी एअरमध्ये गिवन व्हॉल्यूमला जी प्रेझेंट आहे त्याचं ॲक्च्युअल मास घ्यायचं आणि त्याला डिवाईड कशा करायचं, मास ऑफ वेपर निडेड टू द एअर सॅच्युरेटेड इन दॅट व्हॅल्यूम, आणि त्याला आपण कशानं मल्टिप्लाय करायचं, 100 मल्टिप्लाय करायचं. आता आपण एक एक्झाम्पल आता डिस्कस केलं होतं. कोणतं डिस्कस केलं होतं, सपोज आता मला सांगा, रेफरन्ससाठी आपण 40 डिग्री सेल्सिअस घेऊ, ठीक आहे. आता 40 डिग्री सेल्सिअसला तुमच्याकडे मला सांगा किती पाहिजे तुम्हाला, 49 ग्राम पाहिजे ना, बरोबर आहे का. 49 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब है ना. तर एवढी एअर तुम्हाला काय पाहिजे, 49 ग्रॅम पर किलोग्रॅम आहे ते, ठीक आहे, काही अडचण नाही, आपण समजू शकतो. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटीचं पर्सेंटेज आपल्याला काढायचं असेल तर आता ॲक्च्युअल मास आपण कन्सिडर करू की ॲक्च्युअल मास किती आहे माहिती आहे का, की एअरमध्ये 24.5 ग्राम जी आहे ना पर सेंटीमीटर क्यूब, एवढी काय प्रेझेंट आहे, मास प्रेझेंट आहे असं आपण कन्सिडर करू वॉटर वेपरचं, बरोबर. त्यानंतर आता 40 डिग्री सेल्सिअसला सॅच्युरेट करण्यासाठी किती पाहिजे होती, ॲक्च्युअल किती पाहिजे होती, ही ॲक्च्युअल आहे आणि निडेड किती गरज होती त्याला, 49ची. ते 49 ग्रॅम आपण कशात देणार, डिनोमीटरनं, त्याला कशानं मल्टिप्लाय करणार आपण, 100नं. आता पहा, याला 1 आणि याला 2, सो हे किती येईल, 50. सो याचा अर्थ जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे एअरमध्ये ती किती आली, 50% होती. आलं लक्षात. म्हणजे पाहिजे किती होतं, 49 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब पाहिजे होतं, बरोबर. पण ॲक्च्युअल किती आहे, 24.5 ग्राम प्रेझेंट आहे. मग त्या रेशोला आपल्याला कशानं मल्टिप्लाय करायचं, 100नं. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं असेल तर ॲक्च्युअल मास जे प्रेझेंट आहे त्याला मास ऑफ वेपर निडेड यांना काय करायचं, डिवाईड करायचं आणि 100नं मल्टिप्लाय करायचं. असे शॉर्टमध्ये एवढे पॉईंट जरी तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी काढू शकता. त्यानंतर The relative humidity at the dew point is 100%. आता ड्यू पॉईंट जे आहे, ड्यू पॉईंट काय आहे बरं, ड्यू पॉईंट टेम्परेचर आपण पाहिलं की ज्याला ॲक्च्युअल काय व्हायलं की अनसॅच्युरेटेड एअर कशामध्ये कन्वर्ट व्हायली, सॅच्युरेटेड. म्हणजे याचा अर्थ जेवढी त्या हवेची क्षमता आहे आणि जेवढी तिला आवश्यकता होती सॅच्युरेट तितकी प्रमाणात वॉटर वेपर त्याच्यामध्ये काय आहे, प्रेझेंट आहे. म्हणजे याचा अर्थ ड्यू पॉईंटला रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती येणार, 100. जसं की आता 40 डिग्री सेल्सिअसला किती पाहिजे होतं, 49 ग्राम.
प्रेझेंटसुद्धा किती आहे 49 ग्राम. याचा अर्थ 49ला 49ने डिवाईड करा, 100ने मल्टिप्लाय करा, मग ह्युमिडिटी किती टक्के येईल? 100%. क्लिअर? If the relative humidity is more than 60%, we feel that the air is humid. आता प्रश्न असा आहे की आपल्याला थोडंसं ह्युमिड आणि ड्राय केव्हा वाटतं? तर ह्युमिड केव्हा वाटेल माहिती आहे का? जास्तीत जास्त म्हणजे 60%पेक्षा जास्त जर असेल रिलेटिव्ह ह्युमिडिटी तरच आपल्याला का फील करतो आपण? ह्युमिड फील करतो. 60पेक्षा कमी पाहिजे का? नाही, 60पेक्षा जास्तच पाहिजे. मग ती 70, 80, 75% चालेल, कोणतीही चालेल. तर 100पर्यंत आपण काय फील करतो? ह्युमिड फील करतो. पण If the relative humidity is less than 60, we feel that the air is dry. आणि जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60%पेक्षा कमी असेल तर आपण कसं फील करू की एअर कशी आहे? ड्राय आहे. हे नाही, उन्हाळ्यात होतं ना कधी कधी मे महिन्यामध्ये. तर अशा वेळेस आता बघा वरचीच केस पाहू आपण. आता वरती आपण काय केलं होतं की रिलेटिव्ह ह्युमिडिटीमध्ये ॲक्च्युअल मास किती घेतलं होतं आपण? 24.5 घेतलं होतं, बरोबर आहे का? तर अशा वेळेस रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती आली होती? 50%. मग अशा वेळेस ड्राय वाटेल का ह्युमिड? ड्राय वाटणार. आणि इथं रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% आहे. तर या केसमध्ये आपल्याला ह्युमिड वाटेल का ड्राय? ह्युमिड. म्हणजे 60%पासून तर 100%पर्यंत काय वाटणार? ह्युमिड. 60%च्या बिलो असेल तर ड्राय. During winter seasons, you may have observed a white trail at the back of flying plane is a clear sky. आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे ऑब्झर्व करू शकतो आपण की जेव्हा आकाशामध्ये विमान उडतात ना, तर अशा वेळेस त्यांच्या मागे तुम्हाला पांढरा पट्टा दिसतो, आहे का? व्हाईट ट्रेल. As the plane flies, the vapor released by the airplane engine condenses and forms cloud. आता याच्यात होतं काय ॲक्च्युअल की एरोप्लेननं जे रिलीज केलेलं व्हेपर असतं, आहे की नाही? कारण त्याच्यामध्ये जे इंधन वापरलं असतं त्याच्या बर्निंगनंतर धूर बाहेर निघतो, बरोबर आहे का? तर ते व्हेपर जे आहे ना, तर ते एरोप्लेननं जी वेपर रिलीज केली असती ती काय असते त्या ठिकाणी? कंडेन्स होते. आणि त्या कंडेन्समुळं म्हणजे एक प्रकारची वॉटर वेपर असणार हरकत नाही त्याला. तर ती कंडेन्स व्हायली आणि त्याचे काय तयार व्हायले? क्लाउड्स तयार व्हायले. If the surrounding air is having more relative humidity, it takes a long time for a white trail formed by condensation of the vapor to disappear. आता सराउंडिंग एअर जी आहे तर त्याच्यामध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटीचं पर्सेंटेज जर जास्त असेल तर अशा वेळेस इट टेक अ लाँग टाईम फॉर द व्हाईट ट्रेल टू डिसॲपियर विच इज फॉर्म बाय द कंडेन्सेशन ऑफ वेपर. म्हणजे वेपरचं कंडेन्सेशन जे ना, एरोप्लेनचं जे इंजिन होतं तर त्याने रिलीज केलेली जी वेपर होते त्याचं कंडेन्सेशन होऊन काय तयार झाले? क्लाउड तयार झाले. आता जे व्हाईट ट्रेल्स आहेत तर कधी कधी काय होतं माहिती आहे का? ते थोड्या वेळानं डिसॲपियर होतात ना, नष्ट होतात काही वेळानंतर. परंतु त्यांनासुद्धा डिसॲपियर व्हायला कधी कधी कमी टाईम लागतो, कधी जास्त टाईम लागतो. मग जास्त टाईम लागला याचा अर्थ काय आहे की तिथली जी सराउंडिंगची एअर होती त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशी? त्याच्यामध्ये जास्त. म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त तर ते व्हाईट ट्रेल डिसॲपियर व्हायला कालावधी कसा लागणार? जास्त. आणि जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी असेल तर अशा वेळेस जे व्हाईट ट्रेल आहे ते डिसॲपियर व्हायला जास्त वेळ लागणार आहे का? नाही. If relative humidity of the surrounding air is less, either the size of the white trail may be small or it may not even get formed. आणि आणखीन एक पॉसिबल सांगितले की रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे सराउंडिंगची, ओके, सराउंडिंग एअरची, ही जर कमी असेल तर या ठिकाणी दोन पॉसिबिलिटी आहे. एक तर व्हाईट ट्रेलचा जो साईज आहे हा अतिशय स्मॉल असेल, तो लवकर डिसॲपियर होईल. किंवा दुसरी पॉसिबिलिटी आहे मे नॉट इवन गेट फॉर्म. आणि उन्हाळ्यामध्ये बघतो आपण, उन्हाळ्यामध्ये व्हाईट ट्रेल्सचं फॉर्मेशन होतं का? नाही. कारण त्यावेळेस सराउंडिंगची रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही कशी असते? लेस असते, कमी असते. त्यानंतर थ्रू these two observations, we sense the presence of water vapor in the atmosphere. ओके, आपलं घ्यावं लागेल ॲक्टिव्हिटी. ट्राय दिस. Take a bottle of cold water out of a refrigerator and keep it outside for a while. Observe the outer surface of the bottle. फ्रीजमधली बॉटल थंड बाहेर काढली, बाहेर काय असतं? वॉटर ड्रॉप्स असतात. Drops of water can be observed on the outer surface of bottles. In the same way, if we observe the leaves of plants or grass or window glass of a vehicle in the early morning, we see water droplets collected on the surface. आणि सकाळी सकाळी जर आपण वनस्पतींची पानं किंवा गवतावरचे पाते जर पाहिलं किंवा जे वाहनं असतात त्यांचे जे विंडो ग्लास असतात, हे की नाही,
तर त्याच्यावर आपल्याला चित्रविचित्र आकृती काढायची सवय आहे की नाही. तर तिथं वॉटर ड्रॉपलेट्स जे आहेत अर्ली मॉर्निंगमध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. When air cools due to decrease in temperature, it becomes saturated with water vapor. आता हे जे 2 ऑब्झर्वेशन आहे, तर या 2 ऑब्झर्वेशनमुळं आपल्या लक्षात येईल की ॲटमॉस्फिअरमध्ये आपण काय फील केलं, प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर, म्हणजे पाण्याची वाफ किंवा बाष्प जे आहे ते हवेमध्ये प्रेझेंट आहे. आता जेव्हा ही एअर कूल्स म्हणजे हवा काय होते, थंड होते, ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचर इट बिकम्स सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर. हवा थंड झाली म्हणजे टेम्परेचर ड्रॉप झाला ना, टेम्परेचर ड्रॉप झाला की अनसॅच्युरेटेड काय बनली, सॅच्युरेटेड बनली. याचा अर्थ पाहिजे तिची वॉटर वेपर त्याच्यामध्ये आली है ना, जितकं पाहिजे होतं तितकं. As a result, the excess water vapor gets converted into tiny droplets. आणि सॅच्युरेटेडच्या बियॉन्ड जाऊन आपल्याला माहीत आहे की वॉटर वेपरचं काय होतं, कंडेन्सेशन, आणि कंडेन्सेशन होऊन वॉटर वेपरचं रूपांतर कशामध्ये होतं, टिनी ड्रॉपलेट्स म्हणजे सूक्ष्म कणांमध्ये होते. The dew point temperature is decided by the amount of vapor in the air. मग याचा अर्थ असा आहे की ड्यू पॉईंट टेम्परेचर जे आहे हे कशावरून ठरवलं जातं, अमाऊंट ऑफ वेपर इन द एअर, म्हणजे हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण किती आहे तर यावरून ड्यू पॉईंट टेम्परेचर त्या हवेचा डिसाईड केला जातो. त्यानंतर आहे युनिट ऑफ हीट. The unit heat of are joule, in SI unit, calorie, in CGS unit. आता SI युनिटमध्ये उष्णतेचं एकक काय आहे, जूल, आणि CGS युनिटमध्ये काय आहे, कॅलरीज, ज्याला आपण CAL असं शॉर्टमध्ये लिहितो. The amount of heat necessary to raise temperature of 1 gram of water by 1 degree Celsius from 14.5 to 15.5 degree Celsius is called 1 calorie heat. आता इथे टेम्परेचरची रेंज दिली आहे पहा, म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसनं तापमान जर 1 ग्रॅम वॉटरचं वाढत असेल तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या हीटला आपण 1 कॅलरी हीट म्हणू, परंतु त्यासाठी एक आयडियल टेम्परेचर रेंज दिली आहे आणि ती रेंज किती आहे, 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस. तर या दरम्यान 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढलं, बरोबर आहे का. मग हे टेम्परेचर वॉटरचं, कोणत्या वॉटरचं, 1 ग्रॅम वॉटरचं रेस करण्यासाठी जेवढे काही अमाऊंट ऑफ हीट लागेल त्याला म्हणायचं 1 कॅलरी हीट. याचं रिझन पुढं पाहू आपण. Similarly, the amount of heat necessary to raise the temperature of 1 kilogram of water by 1 degree Celsius from 14.5 to 15.5 degree Celsius is called 1 kilocalorie heat. आणि सेम डेफिनेशन आहे, फक्त 1 ग्रॅम वॉटरच्या ऐवजी 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर. बाकी टेम्परेचर रेंज, टेम्परेचर डिफरन्स सेम आहे, त्याला म्हणायचं 1 कॅलरी हीट. It is clear that सॉरी, किलो कॅलरी हीट. It is clear that 1 kilocalorie is equal to 1000 calorie. आणि किलो म्हणजेच 1000, हे तर आपल्याला माहितीच आहे. ओके. Always remember, if we heat 1 kilogram of water by 1 degree Celsius in different temperature ranges than 14.5 to 15.5 degree Celsius, the amount of heat required will be slightly different. आता वरती डेफिनेशनमध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की 14.5 टू 15.5 हीच रेंज का वापरली, कारण यापेक्षा दुसरी जर आपण डिफरंट टेम्परेचर रेंज जर वापरली 1 डिग्री सेल्सिअसची है ना, तर 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर 1 किलोग्रॅमचं जर आपल्याला वाढवायचं असेल तर अशा वेळेस लागणारी अमाऊंट ऑफ हीट ही टोटली काय असणार, डिफरंट असणार, कारण टेम्परेचरची रेंज बदलली. समजा आपण 34 पासून 35पर्यंत काय करायलो, 1 डिग्री सेल्सिअसनं 1 किलोग्रॅम वॉटरचं टेम्परेचर वाढवायलो, तर अशा वेळेस ते 1 किलो कॅलरी येईल का, नाही, ती कमी जास्त येऊ शकते. लक्षात आलं का. त्याच्यामुळे आपल्याला निश्चितच फिक्स व्हॅल्यू करायची असेल ही आपल्याला टेम्परेचर रेंज लक्षात पाहिजे. मग ती टेम्परेचर रेंज कोणती आहे, 14.5 टू 15.5. It is therefore essential to define a specific temperature range by defining the unit of heat. आणि याच कारणामुळं हीटचं युनिट ठरवताना जी टेम्परेचरची रेंज आहे ही कशी आहे, स्पेसिफिक आहे. ओके, तीच रेंज आपल्याला घ्यावी लागते. Calorie and joule are related by following ratio. 1 calorie is equal to 4.18 joule. आणि हे रिलेशनशिप तर माहीत आहे आपल्याला, 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. James Prescott Joule, he was the first person to show that the kinetic energy of tiny particles of matter appear as heat energy and also that energy can be converted from one form to another. आता हीटचं जे एकक आहे जूल,
हे ज्या शास्त्रज्ञाच्या प्रित्यर्थ ठेवलं आहे तर त्यांचं नाव आहे जेम्स प्रिस्कॉट जूल. हे पहिले व्यक्ती आहेत की ज्यांनी मॅटरमध्ये प्रेझेंट असणारे जे टायनी पार्टिकल म्हणजे सूक्ष्म कण असतात तर त्यांची कायनेटिक एनर्जी कशासारखी असते, हीट एनर्जीसारखी ॲपियर असते. हे त्यांनी सिद्ध केलं. आणि दुसरं त्यांनी सिद्ध केलं की जी एनर्जी आहे तर याचं आपण एका फॉर्ममधून अनदर फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. Conversion of heat energy to work use the first law of thermodynamics. आणि थर्मोडायनॅमिकची 3 लॉज आपण पुढं स्टँडर्ड 11मध्ये लर्न करणार आहोत. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक आहे तर तो कशाशी रिलेटेड आहे, कन्व्हर्जन ऑफ हीट एनर्जी टू वर्क. म्हणजे हीट एनर्जी इज इक्वेलंट टू वर्क डन असं ते रिलेशनशिप जे आहे ते आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिकमध्ये स्टडी करणार आहोत. The unit of heat is called joule after him. आणि त्यांच्याच आठवणीत आपण हीट ही जी फिजिकल क्वांटिटी आहे त्याचं युनिट काय ग्राह्य धरतो, जूल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.